Hello future officers, welcome to the Concept Builder Academy. Myself सूरज थोरात. एक्झामिनेशन मध्ये जर तुम्हाला ह्या टॉपिकवर क्वेश्चन आला तर मेन बॉडी पार्ट मध्ये आपल्याला इथे लिहित असताना एक्झाम्पल आणि जजमेंट सुप्रीम कोर्टचे जे काही इम्पॉर्टंट जजमेंट आहेत तर ते आपल्या आर्ग्युमेंटला सपोर्ट म्हणून त्या ठिकाणी वापरायचं आहे. फक्त त्या ठिकाणी आपल्याला जजमेंटची किंवा एक्झाम्पलची लिस्ट प्रोव्हाइड करायची नाहीये, तर याचं प्रॉपर सिग्निफिकन्स प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. आता एक्झाम्पलच्या मार्फत जर तुम्हाला समजून सांगायचं म्हटलं तर आपण या ठिकाणी सुप्रीम कोर्टचं शमशेर सिंग सुप्रीम कोर्टचं जजमेंट या ठिकाणी यूज करू शकतो. मग याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं काय सांगितलं होतं की गव्हर्नर जो असतो ना, तर हा नॉर्मली ऍक्ट करत असताना काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे जे काही एड अँड ऍडवाइस आहेत तर त्याच्यानुसार त्यांना काम करणं गरजेचं आहे. मग तुम्ही एक्झाम्पल प्रोव्हाइड करत असताना इंडियामधले जे काही रिसेंट ट्रस्ट डिपॉझिट गव्हर्नरमुळे क्रिएट झालेले आहेत, आयदर पंजाब असेल, तामिळनाडू असेल, वेस्ट बेंगॉल असेल, तर ह्या स्टेटचं कंटेम्पररी एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता.